राधा राधा रामकृष्ण. जसं की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आज दिनांक 8 मार्च 2026 म्हणजे आंतरराष्ट्रीय स्त्री दिवस, बरोबर? इंटरनॅशनल वुमन डे. सो या विषयावरती मला जे थोडंफार स्त्री तत्वाबद्दल ज्ञान आहे मी ते तुम्हाला एक जास्तीत जास्त नाही 45 सेकंद किंवा 1 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो. ते तुम्ही आवर्जून ऐका. हे तत्व खूप काही हाय व्होल्टेज ऊर्जेचं आहे. सो जे हे स्त्री तत्व आहे, जेवढं मला माहिती आलं का लक्षात, हे जे स्त्री तत्व आहे आलं लक्षात, हे एक ऊर्जा आहे. काय आहे? ऊर्जा. ऊर्जा मीन्स काय रे? तर एनर्जी. लक्षात आलं का? एनर्जी. सो एनर्जी या अख्खी सृष्टी, या पूर्ण सृष्टीचा भार जो आहे ना तो एनर्जीवर चालू आहे. म्हणजे ही जी सृष्टी चालू आहे का, हे एनर्जीवर चालू आहे. आणि त्या एनर्जीचा जनक आलं का लक्षात, त्या एनर्जीचा जनक पूर्ण अध्यात्मात स्त्रीला काय केलं ईश्वराने संबोधित केलं. सो स्त्री हे एक ऊर्जाचं काय आहे? स्त्रोत आहे, सोर्स आहे. त्यानंतर एक गोष्ट सांगतो, तुम्ही पूर्ण इतिहासात बघा, सर्व सृष्टी ऊर्जेवर चालू आहे, एनर्जीवर चालू आहे. आणि स्त्री त्याचं एकमेव काय आहे? सोर्स आहे. तिच्यापाशी एनर्जी आहे. आता तुम्ही म्हणसाल सर स्त्रीपाशी एनर्जी आहे, मग माणसापाशी काय आहे? आलं का लक्षात? तर माणूस काय आहे? फक्त एक वायर आहे. काय आहे? वायर आहे. पण त्या वायरात एनर्जी. आलं का लक्षात? म्हणजे गोष्ट कोणती पण असो, आलं का लक्षात, ऊर्जेशिवाय काही नाही होऊ शकत, चालू शकत नाही. तर ती ऊर्जा आहे स्त्री. त्यानंतर आलं लक्षात, तुम्ही त्या ऊर्जेला काय करू शकत नाही? डावलू शकत नाही. जर ऊर्जेला तुम्ही डावललं तर तुम्ही शून्य होता. तुम्ही कोणतंही उदाहरण बघा, आलं का लक्षात, ऊर्जेशिवाय इंजिनचा काहीही फायदा नाही. एवढी मोठी शक्ती ते स्त्री शक्ती आहे. सो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्त्री ऊर्जा आहे. आणि ऊर्जेचा पॉवर किती होऊ शकतो, आलं का लक्षात, तो आजपर्यंत कोणी काही नाही केला, काही नाही केला, कन्क्लूड नाही केला, म्हणजे निष्कर्ष नाही लावला. जसं करंटचा व्होल्टेज म्हणजे ऊर्जेचा व्होल्टेज 1400, 1800, 2200 हाय व्होल्टेज काय होऊ शकतो? डेव्हलप्ड होऊ शकतो. सेम या शक्तीचा पण, म्हणजे स्त्री शक्तीत आलं का लक्षात, एक अशी ऊर्जा आहे का तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंद म्हणजे सेकंदापेक्षा, मायक्रो सेकंदापेक्षा कमी सेकंद म्हणजे मायक्रो फ्रॅक्शन ऑफ सेकंद मध्ये तुम्हाला काय करू शकते? भस्मा करू शकते. आणि त्याच फ्रॅक्शन ऑफ सेकंडच्या स्पीडने तुम्हाला ती स्त्री काय करू शकते? पाप बनवू शकते. म्हणून सगळ्या माझ्या ऑडियन्सला एकच म्हणणं आहे की स्त्री एक ऊर्जा आहे. त्या ऊर्जेला तुम्ही योग्य पद्धतीने काय केलं पाहिजे? वापरलं पाहिजे. जर तुम्हाला सांगतो, ऊर्जेला प्रॉपर काय केलं? इंजिन लावलं किंवा ऊर्जेला प्रॉपर बरोबर जिथं पाहिजे तिथे योग्य ठिकाणी जसं पाहिजे तसं वापरलं तर तीच ऊर्जा तुमचा इतिहास बनवू शकते. म्हणजे हा माणूस किंवा ही अख्खी सृष्टी स्त्री शिवाय काहीही नाही. कारण स्त्री ऊर्जा आहे. कारण कोणत्याही इंजिनला किंवा कोणत्याही गोष्टीला ऊर्जेशिवाय, आलं का लक्षात, त्याचं स्टार्ट होणं म्हणजे त्याची सुरुवात होणं किंवा त्याचं अस्तित्व या सृष्टीत येणं काय कठीण आहे. म्हणून या एनर्जीला म्हणजे स्त्रीला आपण काही नाही शकत, कमी लेखू शकत नाही. म्हणून स्त्रीचा मान करा आणि स्त्रीला प्रथम स्थान आपल्या जीवनामध्ये या सृष्टीमध्ये द्या. बाकी मी सगळं तुमच्यावर सोडतो. राधा राधा रामकृष्ण.